तर तिकडे नाशिकमध्ये तपोवन येथे साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय आणि या विरोधात मनसेची चित्रपट सेना तर रस्त्यावर उतरली आहे। तपोवनामध्ये मनसेच्या चित्रपट सेनेकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, अभिनेता संतोष जुवेकर हे आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतात। त्यासोबतच मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राज ठाकरे यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केलेला होता आणि जर सरकारने त्यांचा निर्णय मागे घेतला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला होता। त्यानंतर आपण बघितलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना या सत्तेमधल्या पक्षांनी देखील या वृक्षतोडीला विरोध केलेला होता। काल शिंदेच्या शिवसेनेकडून या वृक्षांना राखी बांधत आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मनसे आता रस्त्यावर उतरलेली आहे। मनसे तपोवनामध्ये जाऊन आंदोलन करते आणि या वृक्षतोडीला विरोध करते। त्यामुळे सर्व पक्षीय या वृक्षतोडीच्या अनुषंगानं एकवटलेले आहेत आणि भाजप मात्र एकाकी पडली आहे असं चित्र आपल्याला दिसतंय। गिरीश महाजन हे वारंवार दावा करतायत की याच्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 15,000 झाडं लावणार आहोत। मात्र अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील म्हटलेलं होतं की अशा प्रकारे कुठलीही झाडं जगत नाहीत, हे सांगणं हे योग्य नाहीये किंवा ही जी शासनाची भूमिका आहे ही योग्य नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीचे एक नेते असणारे आणि त्यासोबतच अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी तपोवनाची पाहणी केलेली होती आणि या निर्णयाला कडाडून विरोध केलेला होता। त्यानंतर आता कलाकार मनसेच्या माध्यमातून, मनसे चित्रपट सेनेच्या माध्यमातून आता रस्त्यावर उतरलेले आहेत। अभिनेता संतोष जुवेकर आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे मनसे देखील या प्रकरणी चांगलीच आक्रमक झाली। त्याऐवजी दुसरीकडे करू आम्ही त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही 18,000 तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधुग्राम बसवा, कारण 1800 वरती तुम्हाला साधुग्राम करायचे असं सांगत होते। तर 1800च्या जागेवरती तिकडे साधुग्राम करा, उरलेली 16,000 झाडं पण लावा। शिवाय तर ते नाही करणार, हे असल्या प्रकारची काहीतरी कारणं सांगत राहतील। याच्या विरोधात न्यायालयामध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे। आता फारसा न्याय व्यवस्था सुद्धा कशा प्रकारे असेल, जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात, यांचीच प्रवक्ता होती ती, त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही, पण त्याच्याही पुढे जाता येईल, सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ। पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू, एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही नाशिकमध्ये, एक फांदी सुद्धा। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे। नाही मीटिंग काय, नाशिक वाचवा, याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे टेंडर काढलं, त्याच्यात स्पष्ट लिहिलंय साधुग्रामच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपरमध्ये प्रसिद्ध करा, पहिल्यांदा ते। आणि मीटिंग करून काय हा काय निगोशिएट करण्याचा विषय नाहीये, झाडं तोडणार नाही एवढं सांगा, संपला विषय। एकही तोडणार नाही, हे टेंडर रद्द करतोय म्हणून सांगा। तो जो झोन बदललेला आहे डीपी मधला तोही दाखवतो। हा तो झोन आहे, संपूर्ण साधुग्राम हा त्यांनी पूर्णपणे ग्रीन झोनचा हा बदलून टाकलेला आहे। त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा आणि हे जे काही टेंडर काढले हे पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे प्रसिद्ध करा। त्यानंतर काय बैठका करायच्या त्या आम्हाला त्या खरंच बैठकांमध्ये इंटरेस्ट नाही, हे एवढं रद्द करा बस। आणि ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे, नाशिकचं ड्रेनेज हे तुम्ही सांगत असलेल्या 6 कोटी लोकांना पुरेल इतकं तयार करा। पहिले 20 लाखाचं आमचं गाव आहे, इथं 6 कोटी येणार म्हणून सांगताय, ती व्यवस्था पहिल्यांदा सुधारवा। जिथं चेंगराचेंगरी होऊन माणसं मरणार नाहीत याची व्यवस्था करा, कारण ते प्रयागराजला झालंय। हे जर फडणवीस आणि योगीमध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू, तर ते तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात, आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका। थांबा रे थांबा। घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडण्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या
ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापले, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका. आपण फक्त ऑक्सिजन बद्दल बोलतोय इकडे की इकडनं ऑक्सिजन कमी होणार, पण कार्बन फुटप्रिंट बद्दल अजून कोणीही बोलत नाहीये. कार्बनचं प्रमाण वाढतं, झाडं कापल्याने, झाडं नसल्याने कार्बनचं प्रमाण वाढतं आणि ते खूप खराब आहे आणि आपल्या शहरासाठी खराब आहे. म्हणून फक्त एकच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इकडच्या एकही झाडाला हात लागू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वांनी हातवर करून एक घोषणा देऊन टाका. मुंबईवरून आलो ही ग्वाही देतो की इकडच्या एकही झाडाची फांदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला हात लावू देणार नाही. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, जसं पारुख पवारला माफ केलं तसं या झाडांनाही माफ करा. जर का हाच आमचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन छेडेल. आमचे दिनकरांना ते आहेतच, बाकीचे सलीम मामा आणि इतर पदाधिकारी आहेतच. एक मोठं आंदोलन उभारलं जाईल, पण एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चला सारखं बाजूला. तर पार्थ पवार यांना जसं माफ केलं तसं या झाडांनाही माफ करून टाका आणि या तपोवनामधलं एक झाड काय, झाडाची फांदी आम्ही तोडू देणार नाही असा इशारा मनसेनं दिलेला आहे. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं दिला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.